जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 142, वार आहे शुक्रवार व तारीख 22 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी यांना सांगावयाचे आहे की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून
मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरुनिश्चय या पहिल्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्यापुढील ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 46 ओवी क्रमांक 46 ही या समासातील शेवटची ओळ असल्या कारणाने आज आपण 46व्या ओळीपर्यंत वाचन करणार आहोत. तर आजच्या वाचनास आपण आता सुरुवात करूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ उपोषणे निष्ठाने या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. उपोषणे निष्ठानेम परम सायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी यज्ञाधिके कर्मे केली हृदयी फळाशा कल्पिली आपले इच्छेने घेतली सुती जन्माची करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकास ओळल्या जरी तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित यमपुरीचा अनर्थ चुके ना येणे जव नाही ज्ञान प्राप्ती तव चुके ना यातायाती गुरु कृपे विन अधोगती गर्भवास चुके ना ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळही फोल ब्रह्मज्ञान जव ते प्राप्त नाही सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळे चाचरो न पडे गारी आणि गडदरी जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय सद्गुरु विन जन्म निर्फळ सद्गुरु विन दुःख सकळ सद्गुरु विन तळमळ जाणार नाही सद्गुरु चेनी अभय करे प्रगट होई जे ईश्वरे संसार दुःखे अपारे नासोन जाती मागे झाले थोर थोर संत महंत मुनीश्वर तयांसही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरु चेनी श्रीराम कृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरु दास्य केले सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरु पदी रंक महत्वान चढेती असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा सद्गुरु विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे आता सद्गुरु ते कैसे नवे ती इतरान गुरु ऐसे जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान त्या सद्गुरूची ओळखन पुढिले समासी निरूपण बोलिले असे श्रुती श्रवण अनुक्रमे करावे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे गुरु निश्चय नाम समास प्रथम जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 16 ओव्यांचे मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 31 या अंकाने उपोषणे नेमनिष्ठा या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात होते. तर तिथूनच आपण आजचे वाचन सुरू करूया. उपोषणे नेमनिष्ठा नित्य नेमाचे देह कष्ट इत्यादिकांनी मोठ्या श्रमाने कर्मे करतात पण शेवटी प्राणी त्या कर्माचे फल पावतात व खरे वर्म चुकतात
यज्ञ यागादी कर्मे करतात, पण पोटांत फळाची इच्छा धरतात. त्यामुळे आपल्याच इच्छेने पुनर्जन्माची स्तुती पुनर्जन्मांचा विस्तार घेऊन ठेवतात. अनेक कष्ट करून 14 विद्यांचा, ज्यात 4 वेद, 4 उपवेद व 6 शास्त्रे आहेत, अशा विद्यांचा अभ्यास केला व हव्या तितक्या रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्या, तरी सद्गुरु कृपेशिवाय कधीच आत्महित म्हणजे मोक्ष लाभ होणार नाही व यमयातना टाळावयाच्या नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत जन्म मरणाची यातायात चुकत नाही. गुरु कृपे वाचून अधोगती व गर्भवास चुकावयाचा नाही. यातायात टळते ज्ञानानेच व ज्ञानदाता सद्गुरु विन कोणी नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही, तोपर्यंत ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव, भजन इत्यादी सर्व काही फुकट आहे. ध्यान धारणा, मुद्रा, आसन साधले व शाब्दिक ज्ञान झाले तरी सारे सद्गुरु कृपेविन व्यर्थ आहे. आंधळा जसा सरळ मार्ग सोडून चाचपडत जातो व इच्छा नसतानाही शेणखळीत किंवा खाड्यात पडतो, तसाच अज्ञानी जीवही गुरुकृपेचा सरळ व सोपा मार्ग टाकून अन्य साधनात भटकतो. पायाळाच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे जसे त्यास गुप्त धन दिसते, तसे सद्गुरु वचनाचे अंजन साधकाने आपल्या डोळ्यांस लाविले की त्यास आत्मज्ञानाचा प्रकाश दिसू लागतो. सद्गुरु वचनाबरोबर शिष्याच्या अंतरी ज्ञान प्रकाश पडतो. म्हणून सद्गुरु वाचून जन्म फुकट, सर्व काही दुःखच आणि तळमळही नाहीशी होणार नाही. सद्गुरु प्रसाद न झाल्यास जन्म फुकट जातो, तळमळ नाहीशी होत नाही. सद्गुरूचा वरदहस्त मस्तकी पडला की ईश्वर प्रगट होतो आणि संसारातील असंख्य दुःखे नाहीशी होतात. पूर्वी मोठमोठे संत महंत मुनीश्वर होऊन गेले, त्यांसहित ज्ञान विज्ञानाचा विचार सद्गुरु कृपेनेच कळला. श्रीराम कृष्णाधिक भगवंताचे अवतारही गुरुसेवेस अतिशय तत्पर होते. सिद्ध साधू संत या सर्वांनी गुरुसेवा केली. सकळ सृष्टीचे प्रवर्तक जे शंकर, विष्णू, ब्रह्मदेव आदी करून देवही सद्गुरु चरणांचे किंकर असून त्यांच्या कृपेशिवाय महत्पदाला चढले नाही. असो, ज्यास मोक्ष पाहिजे असेल त्याने सद्गुरु करावा. सद्गुरु शिवाय कल्पांतीही मोक्ष मिळणार नाही. आता हे सद्गुरु कसे असतात, तर ते इतर सामान्य गुरु सारखे नसतात. त्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रकाशते, ब्रह्मज्ञानाचा लाभ होतो. त्या सद्गुरूंच्या ओळखीचे निरूपण पुढील समासात केले आहे. श्रोत्यांनी क्रमाक्रमाने ते सर्व ऐकावे. इति श्री दशकपाद समास 1. येथे 5व्या दशकातील पहिला येथे 5व्या दशकातील पहिला समास समाप्त होत आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांनी आजच्या या ग्रंथ वाचनाचे अगदी मनपूर्वक श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.